नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. उल्हासनगर कॅम्प 5 येथील पूज्य चालिया साहेब मंदिराजवळ 1995 साली बांधण्यात आलेल्या आत्मप्रकाश अपार्टमेंटमधील एका मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला. या घटनेत एक वृद्ध व्यक्ती जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्यामुळे रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागासह पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. इमारतीची सुरक्षा तपासणी सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. सध्या रहिवाशांना त्यांचा सामान बाहेर काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी सांगितले की महानगरपालिका रहिवाशांसाठी तात्पुरत्या निवासाची योग्य व्यवस्था करणार आहे. प्रभाग समिती 4च्या हद्दीत चालिया मंदिराच्या बाजूला असलेले आत्मप्रकाश या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती प्राप्त आली. माहिती प्राप्त होताना आमच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर आले आणि त्यांनी पाहणी केली असता स्लॅबखाली एक व्यक्ती अटकल्याचे निदर्शनास आले. सदर व्यक्तीला सुरक्षितरित्या काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेले आहे. त्याच्यात एक राजकुमार दुसऱ्या नावाचा व्यक्ती जखमी झालेला आहे आणि त्याला हॉस्पिटल में शिफ्ट केलेला है. कौन से वर्ष की बिल्डिंग बनी हुई है? बिल्डिंग अभी उसका हमें इन्फॉर्मेशन नहीं है. उसका प्राइमरी इन्फॉर्मेशन लिया है तो 25 से 30 साल पुरानी बिल्डिंग है, ऐसा मालूम पड़ा. अभी तक लोग फंसे हैं? नहीं, सब लोगों को बाहर निकाला है. सर, जिन लोगों को बाहर निकाला उनको रहने को जो व्यवस्था हुई है? उनको अभी रहने की व्यवस्था करेंगे महापालिका की तरफ से. तो चालू अभी लोगों का कहना था कि उनको उनके सामान भी हैं, कुछ उनको निकालने हैं. सामान हो अभी बिल्डिंग हम देखेंगे पहले सेफ है कि नहीं. 12 घंटे ऑब्जर्वेशन में रखेंगे. उसके बाद सुबह फिर इंजीनियर को बुला के चेक करके बाद में लोगों को सामान निकालने दिया जाएगा. साहेब, किती वर्ष जुनी इमारत आहे आणि काय स्थानिक चौकशी केली असता 25 ते 30 वर्ष जुनी इमारत असल्याचे कळले आहे. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.